शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर आपल्यासोबत आहे. सर, तुमचं स्वागत आहे TV9 मध्ये. आपण पाहतोय की ज्योतिताई वाघमारे यांना आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे, पण काल बऱ्याच मॅरेथॉन बैठका झाल्या, तुम्ही सुद्धा त्या बैठकीमध्ये होता. काय नेमकं घडलं की जुन्या जाणत्यांना यापासून आता लांब ठेवण्यात आलं आणि नवीन चेहऱ्यांना इथे संधी देण्यात आलेली आहे? तुमची नेमकी प्रतिक्रिया? हे बघा, जुन्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सगळं काही मिळालेलं असतं, कळलं की नाही. मला सुद्धा कुठल्या कारणासाठी उमेदवारी पाहिजे याची कैफियत मी मांडली, पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला पक्षाचा नेता असा विचार करतो की बहुजन समाजामधली एक सुशिक्षित महिला हिला जर आपण संधी दिली तर एक फार चांगला संदेश संपूर्ण महाराष्ट्र दूरवर जाईल, आणि त्यामुळे ह्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मी नाराज नाही. स्थानिक लोकाधिकार समिती तुम्ही स्थापन केली होती, त्याचा पक्षाला देखील तितकाच फायदा झाला, पण यानंतर बरीचशी समीकरणं आहे जी बदलली आणि विशेष करून निवडणुकीनंतर बरीचशी समीकरणं बदलली असं म्हणावं. परफॉर्मन्सच्या आधारावरती आता उमेदवार दिले जातील भविष्यामध्ये, मंत्रिपदामध्ये सुद्धा फेरबदल होतील असं म्हणावं. मग असं व्हायला पाहिजे. परफॉर्मन्स हा आधार ठेवलाच पाहिजे, आणि तो जर नसेल तर मग पक्ष वाढणार नाही. पक्ष आज 1 नंबरला आणायचा आम्हाला. शिवसेना पक्ष महाराष्ट्रामध्ये आज 2 नंबरला आहे, तो 1 नंबरला आणायचा. तुमची काही नाराजी आहे असं म्हणावं? अजिबात मी नाराज नाही. आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडली आहे, माझी कुठलीही नाराजी नाही आहे असं गजानन कीर्तीकर यांनी स्पष्ट केलं. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.